मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मीरा ही सत्याच्या गाडीत बसते आणि दोघेही आता घरी जायला निघतात. तेव्हा सत्याला आता ती म्हणते की मिलिंद दादांनी फोन केला होता, त्यांना नेहमीसारखं डेकोरेशन नको आहे, त्यांना असं लाल, गुलाबी आणि व्हाईट रंगाचं डेकोरेशन हवं आहे, म्हणजे त्याच फुलांचं. आणि असं ट्रेडिशनल डेकोरेशन असतं ना, ते तर अजिबातच नको आहे. जसं चित्रामध्ये दिसताना परीसारखं तसं काहीतरी त्यांना डेकोरेशन हवं. मग आता सत्य म्हणतो असं आहे का? तेव्हा ती म्हणते हो. त्याच वेळी आता मीरा म्हणते वरच्या आपण भागामध्ये ना मोठी मोठी फुलं लावूयात आणि खालच्या भागांमध्ये छोटी झालर लावूयात. अशी हिरवीगार पानंसुद्धा लावता येतील आणि फोटोसुद्धा किती छान येतील. आणि चंदेरी जाळीचं कापड लावल्यानंतर सगळी फुलं कशी एकदम उठून दिसतील. तेव्हा ती आता वेगवेगळ्या आयडिया त्याला सांगत असते. तेव्हा तो आता मनातच विचार करतो, बापरे, ही किती बोलतीये, हिला कळतं का किती बोलावं. आणि त्याला सारखीच विचारत असते, काय मी बरोबर करते ना? मग आता तो म्हणतो एकदम बरोबर, पण मला काय म्हणायचंय, आपण गाणी लावायची का? जरा ऐकत ऐकत घरापर्यंत जाऊ. तेव्हा ती म्हणते गाणी कशाला, मी एवढं महत्त्वाचं तुम्हाला काहीतरी सांगतीये तर तुम्ही ऐका ना. तेव्हा आता तू कितीही बडबड कर, मी काय तुझं ऐकतच नसतो, असं मनातच आता सत्या म्हणतो. त्यानंतर आता मीरा ही मनात विचार करते की यांचं काही माझ्याकडे लक्ष नाही, पण आता मी कसं लक्ष यांचं माझ्याकडे वळवते ना, ते बघतच राहा. तेव्हा ती आता विचारते, मला काय म्हणायचं आहे, ऐका ना, पांढऱ्या फुलांमध्ये कोणती फुलं घेऊ? तेव्हा तो म्हणतो, घे घे कोणती पण, मला काय विचारते? तेव्हा ती आता म्हणते की मी एक काम करते, मोगऱ्यामध्ये आबोली घेते, म्हणजे कसं ना शोभून दिसेल, जसं की तुम्ही आणि मी. मग आता सत्य हा तिच्याकडे पाहतच राहतो. तर त्यानंतर ते दोघेही आता गप्पा मारत चाललेले असतात. शेजारून एक बाई आता स्कूटर चालवत तिथे आलेली असते आणि ती एवढी फास्ट असते की सत्याच्या गाडीला कट मारून पुढे जाते. तेव्हा सत्या अचानक ब्रेक मारतो आणि गाडी थांबवतो आणि म्हणतो, बापरे, या बायकांना ना कळतच नाही कशी गाडी चालवावी ते, असं म्हणून तो रागातच गाडीतून खाली उतरतो. त्यावेळी तो म्हणतो, ए थांब थांब, कुठे चालली ग? शर्यत लावल्यासारखी पुढे पळतीये का? परंतु ती बाई आता तिथून निघून गेलेली असते. तेव्हा या बायकांना ना लायसन्स दिलं नाही पाहिजे, असं सत्या रागातच म्हणतो. तेव्हा मीरा विचारते, का बरं? अहो, त्यांना किती कामं असतात, मग लायसन तर दिलं पाहिजे ना. तुम्ही असा भेदभाव का करताना मला कळतच नाही. तेव्हा गाडी चालवताना डोकं कसं शांत पाहिजे, परंतु या बायकांचं तर मला कळतच नाही, असं सत्या रागातच म्हणतो. मग आता बायकांना घरकाम असतं, मुलांचं टेन्शन असतं, नवऱ्याच्या डब्याचं टेन्शन असतं, सासू सासरे असतात, खूप काही त्यांच्या डोक्यामध्ये विषय असतात. आणि तुम्ही म्हणता की बायकांना काही काम नसतं आणि टेन्शन नसतं म्हणून. पुढे आता सत्य म्हणतो, मला ठाऊक आहे किती काम असतं, परंतु बाकीच्या रस्त्यावर ज्या गाड्या चालतायत त्यांचं काय? पण किती जबाबदारीने गाडी चालवली पाहिजे याचं भानसुद्धा त्यांना पाहिजे ना. तू आता पाहिलं ना, तुझ्या डोक्याला लागता लागता तू वाचली आहेस. तेव्हा आपणच त्यांना सांभाळून घ्यायचं, तुम्ही ना उगीच चिडचिड करत बसता, असं आता मीरा म्हणते आणि सत्याला जरा डोकं शांत ठेवायला सांगते. तेव्हा सत्या म्हणतो, तुमचं ना आपलं वेगळंच काहीतरी असतं, मला अजिबात ही गोष्ट पटत नाही आणि तुम्ही सुद्धा गाडी चालवताना जरा लक्ष देऊन चालवा, असं आता मीरा सत्याला सल्ला देते. तेव्हा सत्या म्हणतो, झालं आता, कल्याणच झालं, मी आपली गाडी व्यवस्थित चालवत होतो, परंतु त्या बाई मला कट मारून गेल्या, तरीही तुला तिची चूक दिसली नाही, माझीच दिसली ना. तेव्हा आता मीरा म्हणते, जाऊ द्या, तुम्हाला कुठे बायकांची दुःख समजणार आहे, तुम्ही उगीच छोट्या छोट्या अशा गोष्टींवरून चिडत राहता. तेव्हा सत्या म्हणतो की चिडण्यासारखीच गोष्ट आहे ही, हे बघ, जे चूक आहे ना ते चूकच आहे आणि चूक झाल्यानंतर सत्या हा नेहमी चिडतोच, असं म्हणून सत्या आता खूपच चिडतो. तेव्हा आता तो तिच्याकडे पाहतच राहतो आणि विचारतो, आता हसायला काय झालं ग तुला? मग आता ती म्हणते की काही नाही. त्यावेळी सत्या म्हणतो, काही नाही म्हणजे? अगं, तू एवढी हसतीयेस म्हणजे नक्कीच काहीतरी आहे, सांग बरं. त्यावेळी आता मीरा म्हणते, अहो, मी हसले त्यामध्ये सुद्धा काही चूक आहे का? पुढे आता सत्या म्हणतो, चुकीच्या टायमाला हसणं ही सुद्धा खूप मोठी चूकच आहे. तेव्हा मीरा म्हणते, बरं ठीक आहे, नाही हसत. तेव्हा ते दोघेही आता गाडीत बसतात आणि घरी जाऊ लागतात. त्यानंतर दुसरीकडे आता रिया आणि रवी दोघेही एकाच गाडीवरून चाललेले असतात. त्यानंतर रिया एका ठिकाणी उतरते, तेव्हा रवीचा चेहरा आता पडलेला असतो. तेव्हा
आता रिया विचारते काय झालं रे. मग आता तो म्हणतो काही नाही, असंच सहज आपलं. तेव्हा ती विचारते अरे तुझ्या गर्लफ्रेंडने तुला ताजं ताजं हो म्हटलंय, तू प्रपोज केलं आणि त्यावरती मी हो म्हटलंय, तरीही तुझ्या चेहऱ्यावर 12 ते 12च वाजलेले. तेव्हा तो म्हणतो तसं काही नाही आहे अगं, पण मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलं आहे. कारण आमच्या हॉटेलमध्ये ना एक इव्हेंट आहे आणि जे डेकोरेशन करणारी मुलगी होती ना, तिने लास्ट मोमेंटला काय केलं की नकार दिला करण्यासाठी. मग बॉसने ती सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली आणि म्हणूनच मला आता खूप टेन्शन आलंय. तेव्हा रिया आता म्हणते ओके चिल, याचं काय टेन्शन घेतोस. तेव्हा तो म्हणतो जरा टेन्शन आलंय, काय करावं कळतच नाही. तेव्हा ती आता म्हणते होईल सगळं ठीक, तू काळजी करू नकोस. मग आता त्यानंतर ती म्हणते की आता निघायचंय घरी आपल्याला. तेव्हा तो म्हणतो हो. तेव्हा ती म्हणते म्हणून दाखव ना मला एकदा तरी. तिला आय लव्ह यू असं त्याच्या तोंडून पुन्हा पुन्हा ऐकायचं असतं. तो म्हणतो की काय म्हणू. तेव्हा इव्हेंटच्या अगोदर जे काही तुझं चाललं होतं ते एकदा तरी म्हण ना, असं रिया म्हणते. तेव्हा रवी आता तिची गंमत करतो आणि म्हणतो काय म्हणू ते तरी सांग अगं. तेव्हा ती म्हणते अरे ते. तेव्हा ती म्हणते रवी म्हण हा, नाही तर मी अशी मारेल ना तुला बघ. त्यावेळी रवी म्हणतो की नाही म्हणणार मी. मग आता ती म्हणते आय लव्ह यू म्हण ना, असं खूप मोठ्याने ती ओरडते. तेव्हा तो आता म्हणतो सेम टू यू. ती म्हणते कसला भंपक आहेस रे तू, म्हणून ती त्याच्या पाठीतच आता मारते. तेव्हा तो आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि लव्ह यू टू असं म्हणून तेथून जातो. तेव्हा ती आता त्याला प्लँकेज देते. तेवढ्यातच रियाचे डॅड आहे तेथे येतात. तेव्हा ते म्हणतात की काय चाललंय काय. अगं बघ इथून चाललंय ते तिकडे. त्यावेळी ती विचारते काय झालं डॅडा. मग आता तिचा डॅडा म्हणतो की तू कुणाला प्लँकीज देत होती अगं, त्याला ॲटलिस्ट घरी तरी बोलवायचं ना. मग आता रिया म्हणते डॅडा अरे आज तर आम्ही एकमेकांना प्रपोज केलंय, जरा आमचं हे प्रपोजल आम्हाला एन्जॉय करू दे ना, मग त्याला मी घरी बोलवते. हा तिचा डॅडा म्हणतो की नाही लगेच लग्न लावून द्यायला. त्यावेळी आता ती म्हणते डॅडा अरे मला लगेच लग्न करायचं नाही आहे, मला जरा एन्जॉय करायचं आहे. तेव्हा तो आता ठीक आहे असं म्हणतो. मग रिया विचारते बाबा ऑफ झालं असेल तर घरी निघायचं का. मग आता तो म्हणतो ठीक आहे. दोघेही आता घरी जात. दुसरीकडे रवी आता घरी आलेला असतो आणि रियाच्याच विचारात असतो. त्याचवेळी आता मीरा त्याच्यासाठी पाणी घेऊन तेथे येते. मग आता रवी जरा शांत होतो आणि मग नंतर आता मीराला सांगण्याचंच ठरवतो. तेव्हा आता तो मीराला म्हणतो वहिनी आपलं काम डन झालंय. तेव्हा ती विचारते कोणतं. तो आता म्हणतो गुड न्यूज आहे, कारण ती रिया डबिंगवाली नाही का, ती मला हो म्हणाली आहे. तेव्हा मीरा आता विचारते काय, ती तुम्हाला हो म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणून ती आता त्याच्या हातात हात मिळवते. मग आता छान जोडी आहे हा, असं आता मीरा हसतच म्हणते. त्यानंतर रवी आता म्हणतो वहिनी पण एक प्रॉब्लेम आहे, घरी कसं सांगणार. तेव्हा ती म्हणते होईल सगळं नीट, काळजी करू नका. मग मीरा आता म्हणते माझ्याकडे सुद्धा एक गुड न्यूज आहे. तेव्हा कोणती गुड न्यूज असं आता रवी हा विचारतो. त्यावेळी मीरा म्हणते कसं आहे ना, यांना न विचारता मी त्यांची गाडी रिपेअरला टाकली आहे. रवी विचारतो खरंच, पण सत्यादादा जर चिडला तर मग काय करायचं. तेव्हा ती म्हणते हे नेहमी त्या पार्टचं काम करायला जातात आणि काही ना काही घोळ होतो, म्हणून मीच एक मेकॅनिक शोधला आणि त्यांची गाडी रिपेअरला दिली. आता 2 दिवसांमध्ये ते काम होईल आणि मग त्यांना मला सरप्राईज द्यायचं आहे. तेव्हा रवी म्हणतो कल्पना तर खरंच खूप चांगली आहे, पण मीरा म्हणते मला माहीत आहे ते माझ्यावर नक्कीच चिडणार, कारण त्यांच्या व्यतिरिक्त गाडीला जर कुणी हात लावला तर त्यांना खूप राग येतो. तेव्हा रवी आता म्हणतो त्याला न सांगता तू त्याची गाडी रिपेअर करतीये खरं, पण सत्यादादाच्या चेहऱ्यावर एक स्माईल येण्यासाठी तू खूप छान काम करते असंही रवी कौतुक करत म्हणतो. त्याचवेळी आता ते पैसे साठवतात, परंतु घरामध्ये सगळे खर्च होऊन जातात आणि मग त्यांची पुन्हा चिडचिड होऊ लागते. आता मीरा म्हणते आणि जर त्यांची गाडी रिपेअर झाली ना तर ते नवीन जोमाने कामसुद्धा सुरू करतील. त्यावेळी आता सत्यादादाच्या चेहऱ्यावर एक स्माईल आणण्यासाठी तू एवढं छान काम करतेस, मला खरंच खूप आनंद झाला असं रवी म्हणतो. तेव्हा ती म्हणते एक थोडासा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर तो विचारतो काय झालं वहिनी. मग आता ती म्हणते थोडे पैसे कमी पडतायत, बाकी काही नाही. मग आता रवी म्हणतो तू काळजी करू नको वहिनी, मी आहे तुझ्याबरोबर. ते दोघेही एकमेकांच्या हातामध्ये आता हात मिळवतात. त्यानंतर मीरा आता आनंदानेच तिथून जाते. त्यावेळी आता रवी मनातच विचार करू लागतो की खरंच
ही माझी वहिनी आहे ना ती खूप चांगली आहे. म्हणजे स्वतःच्या आनंदापेक्षा ती सत्यदादाच्या आनंदाचा विचार करते आणि चेहऱ्यावर स्माईल आणण्यासाठी त्याच्या ती काहीही करू शकते. खरंच माझी वहिनी ना खूप वेगळी आहे असं म्हणून तो मीराचाच विचार करत असतो. तर दुसऱ्या दिवशी आता मीरा ही स्वयंपाकघरामध्ये काम करत असते तेव्हा आता ती अजूनही पैशांचाच विचार करत असते. ती आता मनातच विचार करते की मिलिंद दादांचा इव्हेंटसुद्धा अजून खूप उशिरा आहे आणि त्यांच्याकडून पैसे मिळतील खरं, आणि आईकडून जी कामं मिळाली आहेत त्याचेही मला खूप पैसे मिळतील. ते बरोबर आहे, परंतु आता कसं करावं ना कळतच नाही. कारण जे पैसे मला मिळणार आहेत ना ते उशिरा मिळणार आहेत आणि जर गाडीचं काम आत्ता लवकरात लवकर झालं तर मग पुढे काय करायचं? पुढे 30,000 रुपये लगेच कुठून उभे करू हा प्रश्न आता मीराच्या मनात येतो आणि ती आता सतत पैशांचाच विचार करत असते. म्हणते की आपण चांगलं काम करायला घेतलं आहे ना, मार्गसुद्धा निघेल. त्यानंतर आता तिथे सत्या येतो तेव्हा मीरा आता धावतच त्याच्याकडे जाते. तोही खूप गडबडीत असतो. मग आता ती म्हणते, अहो ऐका ना जरा, माझं ऐकून तरी घ्या. हे पहा चहा तयार आहे आणि नाश्तासुद्धा तुम्ही पटकन खाऊन घ्या, काहीतरी चहा प्या आणि मगच घराबाहेर पडा. तेव्हा आता तो म्हणतो, नाही ग मला अजिबात वेळ नाही आहे धूमकेतू, मी निघतोय आता, असं म्हणून तो पटकन आता बाहेर जातो. तेव्हा आता मीरा म्हणते की यांचं ना आपलं असंच असतं नेहमी, खायचं नाही प्यायचं नाही, नुसतं आपलं कामात लक्ष. त्यानंतर आता ती एकदम उदास होऊनच बसते कारण सत्याने काही खाल्लं पिल्लेलं नसतं. तो नंतर आता पुन्हा एकदा आवाज देतो की मी चहा बिस्किट खाईन ग टपरीवर. मग आता ती म्हणते ठीक आहे. काही वेळानंतर आता रवी हा तेथे येतो. मग आता रवी भाऊजी तुम्ही पटकन नाश्ता करून घ्या ना, असं आता म्हणतो. चहा नाश्ता नंतर पाहू, माझं एक खूप महत्त्वाचं काम तुझ्याकडे आहे, तू चल पटकन माझ्याबरोबर. तेव्हा ती आता विचारते कुठे जायचंय. मग आता तो म्हणतो की विचारू नको, तू पटकन माझ्याबरोबर चल म्हणजे तुला कळेल. तेव्हा ती आता लगेच नाश्ता वगैरे व्यवस्थित झाकून ठेवते आणि म्हणते थांबा की 1 मिनिट, अहो मला पर्स घ्यायची आहे. तेव्हा ती लगेच आता पर्स घेऊन येते. तेव्हा रवी आणि मीरा हे दोघेही लगेच जायला निघतात. तेव्हा मीरा आता विचारत असते कुठे जायचंय, पण रवी आता तिला काहीच सांगत नाही. ती आता त्याच्या पाठोपाठ जाते. तेवढ्यातच आता निरूपा रूममधून बाहेर येते. त्याचवेळी निरूपा आता किचनमध्ये जाते आणि समोर पाहते तर नाश्ता आणि चहा तयार झालेला असतो. म्हणून ती जरा गप्प बसते आणि मग नंतर मनाशीच म्हणते की ही फुलवाली ना जरा आता अतिच करायला लागली आहे. कारण हिला आता माझा इंगामी दाखवतेच. म्हणजे ही कधीही येते कधीही बाहेर जाते, स्वतःचीच मनमानी करते. मी हिच्याकडे पाहणार म्हणजे पाहणारच. तर दुसरीकडे रवी हा मीराला आता हॉटेलमध्ये घेऊन येतो. तेथे आल्यानंतर आता ती विचारते काय हो इथे काय आहे रवी भाऊजी. तेव्हा रवी आता म्हणतो, अगं वहिनी आमच्या हॉटेलचा एक इव्हेंट आहे आणि आणि तेथे जरा डेकोरेशन करायचं होतं आणि लास्ट मुमेंटला ती मुलगी मूव झाली. मग आम्हाला कळतच नव्हतं काय करावं. ती सर्व जबाबदारी माझ्या बॉसने माझ्यावर टाकली की डेकोरेशन काम आता तूच बघायचं म्हणून, कोणीतरी शोधायचं म्हणून मी तुला इकडे घेऊन आलोय. अगोदर मी माझ्या बॉसला भेटून येतो, तोपर्यंत तू इथे थांब. त्यानंतर मीरा आता म्हणते की हो ऐका ना रवी भाऊजी, पण मी हॉटेलची वगैरे अशी कामं कधीच केली नाही. तेव्हा तो म्हणतो केली नाही ना, मग आत्ता करायची मी आहे ना तुझ्याबरोबर, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तेव्हा आता रवी पुढे म्हणू लागतो, ऐक ना वहिनी, जर एवढं मोठं काम तुला मिळालं ना तर सत्यदादाच्या गाडीचा खर्चसुद्धा सुटेल. काम कठीण आहे परंतु एवढं अवघडसुद्धा नाही आहे. अवघड काम आपण सोपं करायचं आणि थोडी रिस्क तर प्रत्येक अशा व्यवसायामध्ये घ्यावीच लागते, तुला माहीत असेल. पुढे आता मीराच्या लक्षात सगळ्या काही गोष्टी येत असतात. तेव्हा ती म्हणते खरंच अहो भाऊजी हे काम एवढं मोठं आहे का? मग आता तो म्हणतो हो एवढं मोठं काम आहे आणि जर हे काम अगदी व्यवस्थितरित्या पार पडलं ना वहिनी तर मग आपल्याला अजून कामं मिळतील, एवढी मोठी मोठी कामं मिळतील. त्यामुळे आपल्याला आज ही रिस्क घ्यावीच लागेल. तेव्हा ती म्हणते ठीक आहे. पुढे मनातच आता मीरा विचार करते की आता मी रिस्क घेणारच, कारण 2 दिवसांमध्ये काहीही करून मला पैसे जमवायचे आहे आणि हे काम मला करावंच लागेल, असा मनाशी ती ठाम निश्चय करत रवीला म्हणते ठीक आहे तुम्ही या बॉसबरोबर बोलून. तेव्हा तो म्हणतो वहिनी अगं काम जरा कठीणच आहे, म्हणजे आतमध्ये जाऊन ना बॉस हे इंटरव्ह्यूसुद्धा घेऊ शकतात. तेव्हा ती म्हणते ठीक आहे मी करायला तयार आहे, मी हे काम मिळवणारच, कारण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्यायच नाही आहे.
तेवढ्यातच पिऊन काका तेथे येतात आणि म्हणतात की सर, तुम्हाला आतमध्ये सरांनी बोलवलं आहे. तेव्हा आता तो ठीक आहे असं म्हणतो आणि मीराला घेऊन लगेच आतमध्ये सुद्धा जातो. त्यानंतर आता रवी हा त्याच्या बॉसकडे जातो आणि म्हणतो, या मीरा सत्यजित गायकवाड म्हणजे या इव्हेंटची अशी कामं घेतात. आमच्या एका घरचं डेकोरेशनसुद्धा यांनीच केलं होतं. सर, शी इज व्हेरी क्रिएटिव्ह असं म्हणून आता मीराबद्दल जे काही चांगलं चांगलं आहे ना, तो सगळं काही आता त्यांना समजावून सांगतो आणि त्या सर्व डेकोरेशनची माहितीसुद्धा देतो. आणि मी गॅरंटी घेऊ शकतो की ती आपल्या एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त चांगला इव्हेंट करेल म्हणून, कारण ती तिच्या कामाशी खूप फोकस आणि क्रिएटिव्ह आहे असं म्हणून आता रवी सगळ्या काही डिटेल्स आता सरांना सांगत असतो. तेव्हा सर आता खुश होतात. त्याच वेळी आता लगेच तिचे जे सॅम्पल्स असतात ना फोटोंचे, ते सर्व सॅम्पल्स रवी आता त्याच्या बॉसला दाखवत असतो. तेव्हा ते बॉस आता त्या सॅम्पलकडे आणि मीराकडे पाहत राहतात. तेव्हा मीरा आता खूपच खुश असते. मनातल्या मनात देवबाप्पाचा धावा करत ती आता म्हणत असते, बाप्पा काहीही कर आणि मला हे काम मिळू दे म्हणजे मिळू देच. म्हणजे कसं आहे ना, यांची गाडी अगदी 2 दिवसातच घरी येईल. तर ते बॉस हे मीराच्या कामावर इम्प्रेस होतात आणि म्हणतात की ठीक आहे, तुम्ही खरंच खूप क्रिएटिव्ह डिझाईन्स करता. त्यांच्या ज्या काही आयडिया आहेत ना, ते बॉस आता मीराला सांगतात. तर मीरा आपली मराठीतून बोलत असते की मी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आत्ता ट्रेंडिंग जे आहे ना, त्या डिझाईनसुद्धा लगेच बनवूसुद्धा शकते. आता रवी हे सगळं काही इंग्रजीमधून ट्रान्सलेट करून सांगत असतो. तेव्हा सरांना ते समजतं. पुढे आता मीरा म्हणते, कार्यक्रम कसा आहे हे समजलं ना, तर त्याप्रमाणे मी सर्व तुमच्या डिझाईन्स बनवू शकते. कार्यक्रमाचं डेकोरेशन अगदी तुम्हाला आवडेल असं करूसुद्धा शकते. कारण एकदा का कार्यक्रमाचं स्वरूप मला समजलं ना, तर कार्यक्रमाचं चित्र पूर्णपणे माझ्या डोळ्यासमोर असतं आणि ते चित्र असं डोळ्यासमोर ठेवूनच मी ते काम करते. त्याचवेळी रवी आता सगळं काही पुन्हा इंग्रजीमधून ट्रान्सफर करून सांगतो. तेव्हा मीरा आश्चर्याने रवीकडे पाहत असते, कारण आता रवी एवढा फाडफाड इंग्लिश बोलत असतो. ते पाहून आता तिलाही जरा रवीचा अभिमान वाटत असतो आणि ती आता मनातच म्हणत असते की खरंच रवी भाऊजींना खूप हुशार आहेत. मीरा आता पुढे तिच्या कामाबद्दल सगळं काही सांगते. मला फुलांचे डीलर वगैरे सगळे काही माहीत आहे. मी अगदी छान असं डेकोरेशन तुम्हाला कमी खर्चामध्ये सुद्धा करून देईल असं आता जेव्हा ती सांगत असते ना, तेव्हा रवी सगळं ट्रान्सलेट करून ते व्यवस्थितरित्या बॉसला सांगत असतो. आणि मग नंतर बॉस म्हणतात, थांबा थांबा, अहो दोघेही किती बोलताय तुम्ही. पुढे आता मीरा विचारते, काय झालं. मग आता ते बॉस इंग्रजीमधून पुन्हा एकदा तिला म्हणतात की तुम्ही हे काम करू शकत नाही. तेव्हा रवीला जरा धक्काच बसतो. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही त्यांच्या लँग्वेजवर जाऊ नका, पण त्या खूप क्रिएटिव्ह काम करतात, हे मी स्वतः जवळून पाहिले, खूप चांगलं काम करतात त्या. त्यावेळी आता ते बॉस नकारच देतात आणि मीराला म्हणतात, तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही, आम्ही तुम्हाला असं कामावर ठेवू शकत नाही. मग आता असं म्हटल्याबरोबरच इकडे मीराला खूप वाईट वाटतं. तेव्हा मीरा आता म्हणते, असं नका करू प्लीज, मला गरज आहे कामाची. मग रवीसुद्धा म्हणतो, सर तुम्ही असं नाही करू शकत, कोणाच्या लँग्वेजवरून कोणाच्या कामाची किंमत नाही ठरवू शकत. त्यावेळी ते बॉस म्हणतात, यू मे गो नाव. मग आता ते दोघेही उठतात. तेव्हा मीरा आता हिंमत हारत नाही. ती आता म्हणते, माझ्या हातातून काम गेलेलं नाही आहे अजून, असं म्हणून ती सरांना आता विचारते की तुमच्याकडे पाणी आहे ना, मला खूप तहान लागली आहे, मला पाणी द्याल का प्लीज. तेव्हा ते सर आता काचेच्या ग्लासमधून तिला पाणी देतात. तेव्हा ती म्हणते, सर मला काचेच्या ग्लासमधून पाणीच नको आहे ना, स्टीलच्या ग्लासमधून पाणी हवं आहे. तेव्हा आता ते बॉस आता तिच्यावर चिडतात आणि म्हणतात, हे पहा, तुम्हाला पाणीच प्यायचं आहे ना, मग तो काचेचा ग्लास असो किंवा स्टीलचा, काही फरक पडतोय का. तेव्हा मीरा म्हणते, मी सुद्धा तुम्हाला तेच सांगते. तेव्हा बॉस विचारतात, काय, सॉरी मला नाही समजलं, तुम्ही नक्की काय सांगताय. अहो डेकोरेशनचं काम करायचं आहे ना, मग इंग्लिशमध्ये समजावलं काय किंवा मराठीमध्ये समजावलं काय, ते एकच आहे ना. आणि मुळात भाषा आणि डेकोरेशन याचा एकमेकांशी काय संबंध. सर तुम्हाला जसं डिझाईन हवं आहे ना, अगदी चोख प्रकारे करून देऊ शकते. मग मला इंग्लिश येत नाही याने काय फरक पडणार आहे. तेव्हा ते बॉस आता तिच्याकडे पाहतच राहतात. तर रवीलाही आता मीराचं हे म्हणणं पटलेलं असतं.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये जेव्हा सत्य आता मीराला म्हणतो की आता गॅरेजजवळ आहे तर गाडीसुद्धा पाहून येतो, त्यावेळी आता मीरा म्हणते की नका नका, अहो मला घरी खूप कामं आहे, प्लीज मला घरी सोडताय का तुम्ही. कारण मीराला आता त्या गाडीकडे त्याला जाऊच द्यायचं नसतं. तेव्हा सत्य म्हणतो अशी का बोलतेस तू, अगं असं करू नकोस, मला जाऊ दे त्या गाडीकडे. तेव्हा मीरा आता नकारच देत असते. त्यावेळी मात्र आता सत्य म्हणतो नाही मी चाललोय आता गाडीकडे. असं म्हणून तो जेव्हा समोर जातो ना, तेव्हा मात्र आता तो मेकॅनिक त्या गाडीचं काम करत असतो आणि हे पाहून सत्याला खूप राग येतो. तर मीरा आता खूपच घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.